नमस्कार राम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की हा ब्लॉग असणार आहे पांडवलेणीचा ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण पांडवलेणीची टूर घडवणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. त्याचबरोबर तुम्हाला अशा सुंदर लेणी बघायच्या असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर इथे एंट्री केल्या समोर जो डोंगर दिसत आहे तिथे आपल्याला जायचं आहे लेणी बघण्यासाठी, आणि तीच आहेत पांडव लेणी. तर पावसाळ्यामध्ये नाशिकमधले खूप पर्यटक या ठिकाणी आवर्जून येत असतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे जे पर्यटक आहेत ते नाशिकला आल्यावर आवर्जून या ठिकाणी येतच असतात. पावसाळा म्हटलं की पांडव लेणी हा सगळ्यांचा आवडता स्पॉट आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पांडव लेणीचा जो बोर्ड दिसत आहे तिथून आपल्याला पांडव लेणी चढायला सुरुवात करायची आहे. तर इथून सुरुवात करताना आपल्याला रस्त्यामध्ये अनेक जे स्नॅक्स विकणारे लोक आहेत ते आपल्याला भेटतात. तर इथे लहान मुलासाठी आपण जे चिप्स किंवा काही स्नॅक्स असतात ते इथून आपण घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या ह्या सपाट पायऱ्या आहेत, त्याच्यावरनं कोणीही सहज वरती चढू शकतो. अगदी लहान मुलं किंवा म्हातारी माणसंसुद्धा या पायऱ्यांनी चढू शकतात. आणि खूप सुंदर असा हा स्पॉट आहे. जे नाशिकमध्ये राहत असतील त्यांना हा स्पॉट तर माहितीच आहे, पण जे नाशिकच्या बाहेरचे असतील ते सुद्धा नाशिकला जर आले तर ह्या ठिकाणी त्यांनी नक्कीच आलं पाहिजे. मी इथे संडेच्या दिवशी आलो होतो म्हणून ही गर्दी तुम्हाला दिसत आहे. इथे वीकेंडला म्हणजेच सॅटर्डे संडेला खूप गर्दी बघायला मिळते, अदरवाईज इथे गर्दी नसते. जर तुम्हाला गर्दीमध्ये यायचं नसेल तर तुम्ही सॅटर्डे संडे सोडून इथे येऊ शकता. तर बघू शकता तुम्ही पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे इथला जो व्ह्यू आहे तो खूप भारी असतो. तुम्ही पावसाळ्यात नक्की या ठिकाणी यायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी येण्याची मजा फक्त पावसाळ्यातच आहे. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये आलात किंवा हिवाळ्यात आलात तर तेवढी ग्रीनरी इथे दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यातच या ठिकाणी आलं पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की असा रस्ता जो आहे तो खूप सरळ आणि सोपा आहे. कोणी या ठिकाणी पटकन जाऊ शकतो. अगदी तुमच्यासोबत 4-5 वर्षाची मुलं जरी असतील तरी तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर थोडी वयस्कर माणसं असतील तर ते सुद्धा इथे येऊ शकतात. इथे येण्याची किंवा जाण्याची कसलीच भीती नाही आहे, त्यामुळे तुम्ही निर्धास्त होऊन इथे येऊ शकता. आणि वरती गेल्यानंतर एक सुंदर व्ह्यू दिसतो. तो व्ह्यू बघण्यासाठीच बरेच जण इथे येतात. आणि बघू शकता तुम्ही पावसाळ्यात खूप भारी असं वातावरण इथं होतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जितकं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण वरती पोहोचल्यानंतर खूप सुंदर अशा लेण्यासुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर मी आत्ता जसं म्हटलं की एक छान व्ह्यू दिसतो तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही बघू शकता असा तो व्ह्यू आहे. मला व्हिडिओ कॅप्चर करताना थोडी अडचण आली, त्यामुळे तो मी व्यवस्थित घेऊ शकलो नाही. शक्य झाला तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर बघू शकता तुम्ही आता आपण जवळपास इथे पोहोचणारच आहोत. समोर तुम्हाला जे गेट दिसतंय त्याच्या पाठीमागे एक तिकीट घर आहे. तिथे तुम्हाला 20 रुपयाचं तिकीट काढून मगच एंट्री मिळते. तर तुम्ही इथे आल्यानंतर पहिले तिकीट काढा 20 रुपयाचं आणि मग ह्या लेण्या तुम्ही बघू शकता. हे तिकीट जे आहे 20 रुपये ते फक्त इंडियन टुरिस्टसाठी आहे. अदर दॅन इंडिया म्हणजे अदर कंट्रीचे कोणी टुरिस्ट इथे जर आले तर त्यांना वेगळे चार्जेस आहेत. ते चार्जेस पे करून मग त्यांना इथे एंट्री दिली जाते. तर तुम्ही बघू शकता अशा खूप सुंदर अशा लेणी इथे आपल्याला बघायला मिळतात. जशा अजिंठा वेरूळ इथे लेणी आहेत तशाच प्रकारच्या काहीशा या लेण्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आणि या प्रत्येक लेण्यांना एक नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबर्सनुसार तुम्ही किती लेण्या आहेत ह्या काउंट करू शकता. तर बघा किती सुंदर असं हे बनवलेलं आहे. हे जे पिलर्स डिझाईन आहे
ते दिसताना खूप भारी दिसतं. इथे आल्यानंतर तुम्ही फोटो काढण्याचा मोह आवरू शकत नाही. तुम्ही इथे आल्यानंतर खूप सारे फोटोज काढू शकता. इथे जे कोणी ब्लॉगिंग करायला येत असेल किंवा व्हिडिओ काढायला येत असेल त्यांना फक्त मोबाईल अलाउड आहे. अदर दॅन जे काही स्टिक म्हणा किंवा ब्लॉगिंगचं जे इतर इन्स्ट्रुमेंट आहेत ते इथे यूज करू दिले जात नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, इथे आल्यानंतर तुम्हाला जे शूट करायचं आहे ते फक्त मोबाईलनेच शूट करावं लागेल. तर बघू शकता अशा प्रकारच्या ह्या लेण्या आहेत. आपण एंट्री केल्यानंतर ह्या लेण्या दोन्ही साईडने आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काही लेण्या ह्या उजव्या साईडला आहेत म्हणजे राईट साईडला आहेत आणि काही लेण्या या डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला आहे. तर या दोन्ही साईडला ज्या लेण्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतात. मी जेव्हा गेलो तेव्हा पाऊस एवढा नव्हता, थोडा कमी होता, रिमझिम पाऊस होता, त्यामुळे मला हे शूट करता आलं. तर बघू शकता हा जो मी व्ह्यू म्हणत होतो तो व्ह्यू हा आहे. इथून पूर्ण नाशिक आपल्याला बघायला मिळतं किंवा पूर्ण नाशिक सिटीचा जो व्ह्यू आहे तो इथून आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे डोंगर आहेत ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपण इथे आल्यानंतर आपल्या हातात मोबाईल घेऊन आपण कंटिन्युअस शूटच करत असतो आणि कंटिन्युअस सेल्फी फोटो काढतच असतो. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की आलं पाहिजे. जे नाशिककर आहेत ते तर ह्या ठिकाणी दर पावसाळ्यात येतच असतात, पण जे नाशिकच्या बाहेरचे असतील तर त्यांनीसुद्धा इथे आलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू इथे आपल्याला दिसतो. हा जो व्ह्यू आहे तो पावसाळ्यातला व्ह्यू आहे आणि इथे कधी कधी मोरसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे निसर्गातून आपल्याला काय बघायला मिळेल किंवा निसर्ग आपल्याला काय बघण्याची संधी देईल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी नक्कीच यायला पाहिजे आणि पावसाळा म्हटलं की तुम्ही इथे आलंच पाहिजे. तर बघू शकता मी जो व्ह्यू म्हणत होतो तो हा व्ह्यू आहे. इथून पूर्ण नाशिक सिटी दिसते आणि समोर जो रस्ता दिसत आहे तो मुंबई आग्रा हायवे आहे. तर तुम्ही या ठिकाणी हा व्ह्यू बघण्यासाठी तरी आलंच पाहिजे. जे नाशिकचे आहेत त्यांना तर हा व्ह्यू खूप आवडतो. तर आता मी राईट साईडकडून लेफ्ट साईडला आलेलो आहे आणि लेफ्ट साईडला येताना सगळ्यात पहिले जी लेणी लागते ती लेणी मला स्वतःला पर्सनली सगळ्या लेण्यांपैकी जास्त आवडली आहे. कारण ही लेणी सगळ्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण मला इथे दिसली. इतरही लेण्या खूप सुंदर आहेत पण सगळ्यात जास्त मला आवडलेली लेणी ती ही होती. कदाचित इतरांनासुद्धा तीच जास्त आवडत होती कारण इथे खूप फोटो काढण्यासाठी गर्दी होती. ही लेणी जी आहे ती सगळ्या लेणींपेक्षा वेगळी आहे कारण याच्यामध्ये खूप गोष्टी इन्क्लूड आहे. तुम्ही बघू शकता की यामध्ये पिलर्स आहेत, काही कमान आहे, खिडक्या आहेत, काही वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. त्यामुळे कदाचित लोकांना ही लेणी जास्त आकर्षित करते. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही एक जिनासुद्धा आहे. तर अशा प्रकारची ही खूप भारी लेणी आहे आणि सगळ्या लेणींमध्ये मला ती जास्त आवडली पर्सनली. तर बघू शकता तुम्ही वरतून जो व्ह्यू दिसतो तो सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खाली जो गोल घुमट दिसत आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ते बघायचं असेल तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. मी वरच्या सगळ्या लेण्या बघून खाली आलेलो आहे आणि याच्यामध्ये आहे गौतम बुद्धांची पंचधातूंची मूर्ती. खूप सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती बघण्यासाठी सुद्धा खूप जण इथे येत असतात. खास करून जे बौद्धवासी आहेत ते ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असतात आणि त्या गोल घुमटमध्ये
ती मूर्ती स्थापित केलेली आहे. मी तुम्हाला ती मूर्ती कशी आहे ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण मला वाटतं की तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. त्यामुळे जर शक्य झालं तर मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेल, अदरवाईज तुम्हाला मी फोटो काढून दाखवेल. तर बघू शकता अशा प्रकारची मूर्ती तिथे आहे. आणि तुम्ही इथे आल्यानंतर इथे खूप टाईम स्पेंड करू शकता. वरतून जाऊन आल्यानंतर तुम्ही थकला दमला असेल तर तुम्ही इथे टिफिन आणले असतील तर टिफिन खाऊ शकता, किंवा इथे काही जे अवेलेबल आहेत ते घेऊन तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. तर खूप मोठा स्पेस इथे त्यांनी दिलेला आहे आणि वेल मेंटेन केलेला हा सगळा परिसर आहे. इथे कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही, कारण यांनी तसं मेंटेन केलेलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे ते पूर्ण त्या गोल घुमटच्या आजूबाजूचा सगळा व्ह्यू आहे. तिथला आजूबाजूचा ॲम्बियन्स आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आहे ते. तुम्ही इथे फिरूसुद्धा शकता, फोटो काढू शकता, बसू शकता. इथे कसलंही बंधन नाही आहे. फक्त जे कपल्स असतील त्यांना इथे सिक्युरिटी अलाउड करत नाही. अदरवाईज तुम्ही इथे येऊन बसू शकता. तर मी इथे आल्यानंतर काही फोटोज क्लिक केलेले आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे आल्यानंतर ज्या आपण लेण्या पाहिलेल्या आहेत त्यांचेच हे फोटो आहेत, जे मी माझ्या मोबाईलने क्लिक केलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा इथे आल्यानंतर फोटोज क्लिक करायचे असतील आणि त्याचबरोबर तुमच्या काही मेमरीज बनवायच्या असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊ शकता. आणि बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला जे सांगितलं होतं मला पर्सनली आवडलेली लेणी, त्या लेणीचा हा फोटो आहे. त्याचबरोबर आपण व्लॉगमध्ये जे पाहिलं होतं गौतम बुद्धांची मूर्ती ज्या घुमटमध्ये आहे तो घुमट आहे. वरतून जो भारी दिसणारा व्ह्यू आहे त्याचा फोटो आहे. त्यानंतर काही ज्या लेण्या आहेत त्यांचा फोटो आहे. आणि त्याचबरोबर माझे स्वतःचे पर्सनली मला आवडलेले काही फोटो मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये आहेत. तर तुम्ही जर इथे येणार असाल तर उन्हाळा आणि हिवाळा सोडून इथे येऊ शकतात. म्हणजेच पावसाळ्यामध्ये तुम्हाला इथे यायचं आहे. तुम्ही नाशिकमध्ये आले आणि तुम्हाला जवळचा स्पॉट पाहिजे, म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असणारा स्पॉट पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच येऊ शकता. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.